हाय. सध्या ना नवरात्रीचे उपवास चालू आहे. म्हणून मी आज ना साबुदाण्याचीच खिचडी केली. चला तर मग 5-6 तास साबुदाणा भिजलेला ठेवला. असा 3 वाट्या मी भिजलेला साबुदाणा घेतला आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला. ते छान मिक्स करून घेतलं. नंतर कढईत तेल टाकलं. एक 3-4 चमचे तेल घातलं आणि जिरं आणि हिरवी मिरची अशी छान ते तडतडू दिलं आणि मग त्यात साबुदाणा घातला, मीठ घातलं आणि छान ते परतवलं. एक 5 ते 7 मिनिटं साबुदाणा छान वाफवू दिला. वाफवून झाल्यानंतर परत तो परतवला. त्यात चिमूटभर साखर घातली आणि पोह्याचा 1 चमचा दूध घातलं. दूध घातल्याने साबुदाण्याची खिचडी अगदी सॉफ्ट होते. म्हणजे इन्स्टंट भिजवल्या आणि जर नाही भिजली साबुदाण्याची खिचडी तयार नाही झाली, तर त्यासाठी ही छोटीशी टिप आहे. तुम्ही घालून बघा आणि अशी छान खिचडी तयार झाली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू